नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद शिंदे। आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या दोन शब्दांबद्दल सांगणार आहे। तर ते दोन शब्द आहेत पोर्टफोलिओ आणि कार्पस। तर एक अगदी साध्या सोप्या उदाहरणात आपण समजून घेऊया की जर तुमच्याकडे एकच झाड असेल आणि ते जर झाड खराब झालं तर नुकसान, पण जर आपल्याकडे केळी, आंबा, सफरचंद, चिक्कू असे वेगवेगळी जर झाडं असतील आणि एक झाड जरी खराब झालं तरी बाकीचे झाडं आपल्याला फळ देत राहणार आहेत। बस एवढाच अर्थ आहे आपल्या पोर्टफोलिओचा। म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट एकत्र, जशी की म्युच्युअल फंड, गोल्ड, ETF, शेअर मार्केट आणि आपला इमर्जन्सी फंड, ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं एकत्रीकरण म्हणजे पोर्टफोलिओ। म्हणजे काय होतं तर आपली ग्रोथ ही होत असते, आपल्या इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ तर होत असते, पण आपली रिस्क पण कमी होत असते। आणि कॉर्पस म्हणजे काय तर कॉर्पस म्हणजे आपण आयुष्यभर साठवलेली आपली सगळी संपत्ती किंवा आपण तयार केलेला मोठा फंड हा एकत्र म्हणजे कॉर्पस। जसं की उदाहरणासहित आपण बघू शकतो की आपल्याला रिटायरमेंट नंतर आपली लाईफ जर अगदी सुखकर जगायची असेल तर आपल्याला आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्याला बाहेरचा प्रवास हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याकडं कॉर्पस असणं गरजेचं आहे। आणि सिंपल भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पोर्टफोलिओ म्हणजे काय तर आपण गुंतवलेली सगळी रक्कम, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेली रक्कम, आणि कॉर्पस म्हणजे काय तर आयुष्यभरात आपण आपल्यासाठी साठवून ठेवलेली मोठी संपत्ती। आणि जर तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल आणि जास्त शिकायचं असेल पोर्टफोलिओ आणि कॉर्पसमध्ये तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता। तुर्तास एवढं, धन्यवाद।